नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश हा कसा भरावा। अक्षय कलश हा अतिशय महत्त्वाचा कलश आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय कलश भरल्याने आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती नांदते। हा कलश जरूर भरावा। हा कलश भरल्याने दुःख दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या घरावरती लक्ष्मी मातेची कृपा होते। अक्षय तृतीयेच्या दिवशी कलश भरल्याने आपल्या सर्व गोष्टींमध्ये अक्षय हे प्रत्येक गोष्टीत आपण जे काम करतो ते काम हे अक्षय म्हणजे पूर्ण अखंड राहते। त्यामुळे आपण कोणत्याही कामाची सुरुवात केली अक्षय तृतीयेच्या दिवशी तर ते काम आपलं पूर्णत्वाला जाते। लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ योग आहे हा। आपले जर ग्रह मजबूत करायचे असतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला अक्षय कलश हा नक्की भरायचा आहे। त्याला खूप सारे महत्त्व आहे। त्या दिवशी दोन पद्धतीने आपल्याला कलश भरता येऊ शकतो। एक म्हणजे कोरडा कलश, मातीचा कलश, जो आपल्याला मातीचे जे हे भांडे मिळते तो कलश, मातीचे आपण मडके जर घेऊन त्याच्यामध्ये कोरडा कलश म्हणजे आपले तांदूळ असतील, हळकुंड, कवड्या या पद्धतीने आपण एक पद्धतीने कलश भरू शकतो। आणि दुसरा म्हणजे आपल्याला पाण्याचा कलश भरायचा आहे। तर तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घेऊन तो कलश भरायचा आहे। भरण्यासाठी तांब्याचा किंवा पितळाचा तांब्या आपल्याला घ्यायचा आहे। तो स्वच्छ करून घ्यायचा आहे। स्वच्छ केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती आपली शुभचिन्ह काढायचे आहेत। म्हणजे स्वस्तिक असेल, ओम असेल, श्री असेल, तुम्हाला जे चिन्ह काढणे सोपे जाते किंवा जे चिन्ह आवडते त्या पद्धतीचे तुम्ही कोणतेही चिन्ह स्वस्तिक वगैरे काढू शकता। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत। त्यामध्ये आपल्याला जर नद्यांचं पाणी मिळालं तर आपल्याला त्यामध्ये नदीचे पाणी भरायचे आहे। पण जर आपल्याला नदीचे पाणी मिळाले नाही तर आपल्याला गंगाजल त्यामध्ये भरायचे आहे। आणि आपले त्यामध्ये थोडे साधे पाणी म्हणजे वॉटर जे आपले फिल्टरचे जे पाणी असते त्याचे पाणी भरायचे आहे। आणि त्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला त्यामध्ये तुपाचा एक थेंब टाकायचा आहे। एक चिमूट आपल्याला काळे तीळ घालायचे आहे। आपल्याला त्यामध्ये 11 अक्षता घालायच्या आहेत। पण अक्षता आपल्याला बासमती तांदळाच्या अखंड अक्षता असाव्यात। त्यामध्ये आपल्याला 11 अखंड अक्षता घालायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला तुळशीचे एक पत्र म्हणजे तुळशीपत्र एक घालायचे आहे। पिवळी मोहरी घालायची आहे एक चिमूट। आणि आपल्याला जर पिवळ्या कवड्या मिळाल्या तर 5 पिवळ्या कवड्या त्या पाण्यामध्ये आपल्याला घालायच्या आहे। एक सुपारी आपल्याला त्यामध्ये घालायची आहे। या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यात घालायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला एखादे चांगलं सुवासिक फूल त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत। या सर्व गोष्टींनी आपले नवग्रह हे बळकट होतात। त्यामुळे आपल्याला नवग्रहाची शांती किंवा आपले नवग्रह जर बळकट झाले तर आपली सर्व कामे व्यवस्थित व्हायला मार्गी लागतात। आपण तांब्याचा कलश घेतला आहे त्या कलशाच्या तोंडाला आपल्याला लाल पिवळी जो आपला धागा मिळतो म्हणजे मोली म्हणतात त्याला, तर ती मोली आपल्याला कलशाच्या तोंडाला बांधून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कलशामध्ये 5 विड्याची पानं म्हणजे नागणीची पानं किंवा आंब्याची पानं हे त्या कलशामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे। त्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि कलश आपल्याला ठेवायचा आहे। त्यात कलशाच्या खाली आपल्याला गव्हाची किंवा तांदळाची रास घालायची आहे। त्या रासेवरती आपल्याला तो कलश ठेवायचा आहे। मांडणी व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला त्या कलशाची पूजा करून घ्यायची आहे। कलशाला धूप दीप तुपाचा दिवा ओवाळून घ्यायचा आहे। कलशाला सुंदर अशा वासाचा गजरा घालायचा आहे। सुंदर फुलं सुवासिक फुलं ही कलशाच्या कडेने असे 11 फुलं ठेवायची आहेत। जी आपल्याला फुलं मिळतील ती लक्ष्मी मातेला कोणती प्रिय असतील अशी फुलं आपण त्या कलशासमोर ठेवू शकतो। तो कलश आपल्याला आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये भरायचा आहे। जर ईशान्य कोपरा जर रिकामा नसेल किंवा आपलं जर ईशान्य कोपऱ्याला देवघर नसेल तर आपल्याला तो कलश देवघरामध्ये जिथे आपलं देवघर असेल त्या ठिकाणी आपल्याला तो कलश भरायचा आहे। ईशान्य कोपऱ्यामध्ये जर देवघर असेल तर अतिउत्तम, त्या ठिकाणीच आपल्याला देवांसमोरच तो कलश भरता येईल। आणि तो कलश आपल्याला देवघरामध्ये एकदम स्वच्छ जागेमध्ये भरायचा आहे। कलशामध्ये टाकलेल्या आपण प्रत्येक वस्तू म्हणजे तूप, तांदूळ, सुपारी, कवड्या, तुळशीपत्र या सर्व वस्तूंमुळे आपले ग्रह हे मजबूत होतात।
तसेच आपल्याला कलश भरत 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 आपल्याला देवाचे नामस्मरण करायचे आहे. लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा किंवा श्री सुक्त पठण करत करत आपल्याला किंवा ऐकत ऐकत आपल्याला तो कलश भरायचा आहे. श्री सुक्त जर आपण मोबाईलला लावून दिले आणि कलश भरला तर ही चालू शकते, किंवा आपल्याला जर काहीच जमले नाही तर लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला तो कलश भरायचा आहे. नंतर आपल्याला आरती करायची आहे. गणपती आणि लक्ष्मी मातेची आरती आपल्याला करायची आहे आणि ती आरती करताना आपल्या घरातील सर्व व्यक्ती जर असतील तर सर्वांनी मिळून आरती करायची आहे आणि लक्ष्मी मातेसमोर बसून आपल्या घरामध्ये सुख शांती नांदू दे, भरभराट होऊ दे अशी प्रार्थना अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सर्वांनी देवीकडे करायची आहे. सुख समृद्धी अखंड राहू दे यासाठी मी हा अक्षय कलश अक्षय तृतीयेच्या दिवशी भरत आहे. तर माझ्या घरामध्ये प्रत्येक गोष्ट ही अक्षय राहू दे, माझ्या घरात सर्व आनंदाने भरून जाऊ दे अशी प्रार्थना आपल्याला लक्ष्मी मातेला करायची आहे आणि त्या कलशालाही करायची आहे. पूजा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी करायची आहे आणि तो कलश हा अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर तसाच देवासमोर आपण मांडलेला असेल त्या ठिकाणी तसाच ठेवायचा आहे आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी हा अक्षय कलश हा आपल्याला विसर्जित करायचा आहे. तर त्यामधील पाणी हे एखाद्या नदी, जर पाण्याचे कुठे पाणी सोडण्यासारखे ठिकाण असेल तर त्यामध्ये सोडावे किंवा एखाद्या झाडाखाली ते पाणी आपल्याला विसर्जित करायचे आहे. नंतर आपल्याला तो कलश हा घासून पुसून आपण तो दररोज वापरू शकतो आणि त्याखाली जे तांदूळ किंवा आपण गहू ठेवलेले असतील ते तांदूळ किंवा गहू आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचे आहे. त्याप्रमाणे आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही काम केल्याने कोणत्याही नवीन आपल्याला जी सुरुवात करायची असेल ती आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतो. त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची, म्हणजे आपली नवीन काहीतरी बिझनेस असेल, व्यवसाय असेल, कोणत्याही गोष्टीची किंवा आपल्याला घरातून काहीतरी काम करायचे, बऱ्याच महिलांना इच्छा असते की आपण कोणती तरी सुरुवात करावी नवीन कामाची. तर त्या नवीन कामाची सुरुवात तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जरूर करा. त्यामुळे आपण कोणत्याही कामाची सुरुवात केलेले ते काम आपले पूर्णपणे अक्षय राहणार आहे, म्हणजे अखंड राहणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही मुहूर्त न पाहता अक्षय तृतीयेच्या दिवशी महत्त्वाच्या कामाची सुरुवात करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.